मवियाच्या मोर्चाच्या वेळी काँग्रेसने दोन्ही दगडांवर पाय ठेवल्याची चर्चा। सपकाळ वर्षा गायकवाडांसह प्रमुख नेते अनुपस्थित, तर सध्या कोणत्याही पदावर नसलेले बाळासाहेब थोरात मोर्चामध्ये सहभागी। माझ्यासह कुटुंबाची चारही नावं मतदार यादीतनं वगळण्याचा डाव। सक्षम ॲपवरून आपल्या नावे ऑनलाईन अर्ज, ओटीपी काढण्याचा प्रयत्न। निवडणूक आयोगाचे लोक घरी आले होते। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। दुबार तिबार मतदार आले तर तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंची गर्जना। निवडणूक घेण्याची इतकी घाई कशाला, निवडणूक आयोगाला सवाल। आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली। मोर्चात शरद पवारांचं वक्तव्य, सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप। मतदार याद्यांमधल्या गोंधळावर मंत्र्यांचंही बोट। सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्याचा आमचाही आक्षेप। हसन मुश्रीफांचा विरोधकांच्या सुरात सूर, तर दुबार नाव मतदार यादीत नको। शिरसाट बावनकुळे यांचंही वक्तव्य। विरोधकांचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा, रवींद्र चव्हाणांचा घणाघात। तर महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचं मूक आंदोलन। सत्याचा मोर्चासाठी राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास। गर्दी असल्यानं सोडाव्या लागल्या 4 ट्रेन्स। ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत अजित पवार अध्यक्षपदी कायम राहणार। वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळांच्या पदरात पडणार। निवडणूक टाळण्यासाठी आज मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये घडामोडी। सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये आंदेकर कोमकर टोळी युद्धातनं रिक्षाचालक गणेश काळेची हत्या। मृत रिक्षाचालक आंदेकर टोळीतल्या सदस्याचा भाऊ। हत्येचं कारण अस्पष्ट, सर्व आरोपी फरार। अवकाळी पाऊस, खराब हवामान यामुळे मासळी उत्पादनावर परिणाम। सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडासह विविध माशांच्या किमतीमध्ये वाढ। रत्नागिरीसह कोकणाच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी। भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता, तर आंबा आणि काजूचा हंगामही लांबण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।